प्रतिष्ठान शिरगाव. सलामीची जोडी मैदानामध्ये कोहिनूर आणि 3 षटकांची बाचा. लक्षात असू द्या किमान जो संघ आता क्वार्टर फायनल मध्ये 2 संघ पुढे सरकल्यात. उपांत्य फरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो किमान एक पारितोषिकाचा हक्क आणि त्याच्यासाठी आता मात्र हट्टहास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 टीम मध्ये गोलंदाज सज्ज आशिष. पहिलाच बॉल लाईनचा पाहायला मिळाला. आला मध्ये आपण पाहतो बक्षीस एकच धाव मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी वापर करण्यात आलाय. अद्यापर्यंत आपण पाहतो 2 सुरुवात अत्यंत चांगली म्हणता येईल. गोलंदाजाची फलंदाजांची देखील सुरुवात अत्यंत चांगली आहे. एकही चेंडू डॉट न येता मात्र धावा चालू केले. एक का होईना परंतु इथे मात्र एक पाऊल पुढे टाकतायत या मॅच मध्ये. आडवा बाटने फटका चांगला आहे. मिड विकेट बॉल चाललाय. अगदी एक टप्पा घेत बॉल सीमादार. धावा मिळतील 4. पाठी करण्यासाठी नंतर मात्र हा चौकार आलाय. संघाची धाबत संख्या फलकावरती आपण पाहिले तर 6 धावा आहेत. फलकावरती 7 धावा. चार चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. ड्राइव्ह करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ शॉट. ऑर्थोडॉक्स अलॉंग द कार्पेट. अगदी जमिनीला घासत पुसत चाटत बॉल सीमापार चौकार. चांगले पाहायला बॉल सगळ्याला आघाडीच्या वतीने भरपूर सारा आपलं त्यांचं चांगली बॅटिंग करत असताना टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाची.
आपण पाहतो पाया स्क्वेअर ऑफ द विकेट. सहस्र एक बघत जातात. अत्यंत देखील भरपूर इम्प्रेस सज्ज परंतु का चांगला पाहायला यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज शिर्के संघ काय जबरदस्त जबरदस्त परंतु कोहिनूरला फलकावत होता. कदाचित शेवटचा चांगले बॅटिंग करते आदेश प्रतिष्ठान श्रीराम संघ आपण पाहतो. अशा चांगला खेळ त्यांचाही राहिला. कौतुक त्यांचं होईल या मॅच मध्ये. साईडला फटका चांगला आहे. शतक जज करतायत. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय. फलंदाज ओमकारच्या रूपानं पहिला वाटणे पुरुष एकदा पण बघतोय. श्री
आपण पाहतोय खूप 40 धावा. बाटची कडा फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बबलूला. आणखीन एक धक्का लागेल. फलंदाज बाद. पाठशीकडा पाठीमागे बॉल चाललाय. तरुण चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत डॉट बॉल इथे मात्र मिळणार नाही. कदाचित एक सिंगल आली आहे. जीवनला सिंगल मिळते असं वाटत होतं की चेंडू गॅदर करेल परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. पण तो स्ट्राईक रोटेट केले. आता मात्र कोहिनूरकडे त्या कोहिनूरच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. सलामीला येत असताना चौकार षटकारांची भाषा बोलणारा खेळाडू यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमा पार षटकार. बॉल क्रिकेट नंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना कोहिनूरला आपण पाहतो. शुभम पवार आपले स्वागत आहे. काल देखील भरपूर एन्जॉय त्यांनी केला टीम शिरगाव संघासोबत. यावेळेस आपण पाहतो बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होईल बाद. शेवट गुड करण्याचा प्रयत्न होता आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय कोहिनूर आणि संघाची धाव संख्या ही 46 धावा आहे. 47 लक्ष. चला लगेच आपण शिरगाव टीम मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. पंच आपण तिथे थांबले तरी हरकत नाही आहेत. पाच चालू करू. लेगी पंच चला शेवटचा
हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण जाऊ. चला मंदार यादव जे आमचे पंच स्क्वेअर लेगचे सुमित आणि तरुण सलामीची जोडी आहे. 46 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये. 47 धाबा संख्येचा चला फलंदाजांना विनंती आपण लवकरात लवकर त्वरा करा. सुमित चला सामना चालू करायचा. पंचांना विनंती आहे योगीराज बुटेरे सर. 47 धाबा बनवायच्यात लक्षात असू द्या. आणि आता स्ट्राईक एंडला सुमित, लॉस्टक एंडला तरुण. फटकेबाजी करावी लागेल. मध्ये आघाडीचा गोलंदाज बबलू. बबलू मोरेला आपण पाहतो षटक क्रमांक पहिला. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम ऑन. स्ट्राईक एंडला सुमित. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला जिथे ओमकार सुरू होते परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर हा बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. स्वयंसेवकांचं कौतुक करावं लागेल. संतोष राठोड आणि बट्या भाई तुम्ही पाहतायत बैलगाडा शर्यतीमध्ये देखील मोठं नाव आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गौरव मडवीच्या बाद मधून आलाय. दर्जेदार षटकार. गौरव मडवीच्या बाटमधून जणू काय अगदी त्याच्या ताकदीच्या जोरावरती हा फटका त्याने खेचलाय. बाटची कडा. यावेळेस आपण पाहता बॉल चाललाय जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने
हा बॉल चाललाय डीप बडविकेटला, तोपर्यंत 2 धावा आल्यात. पहिला बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, षटकार, 2 धावा, एकंदरीत 12 धावा फलकावत आहेत एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 47 धावांचं आव्हान आहे या मॅचमध्ये टीम कुळगाव संघासमोर. शिरगाव संघाने जबरदस्त बॅटिंग केली. 46 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या, जे पूर्वार्ध आपण पाहिलं. आणि आता उत्तरार्धामध्ये इथे धाबा बनवण्याचा प्रयत्न करेल का टीम कुळगाव, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज बबलू बोरेला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल प्रचंड वेगवान पाहायला मिळाला. पडल्यानंतर वेगाने अस्ते रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, तोपर्यंत डॉट बॉल आलाय. गौरवला अचंबित करणारा हा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर नव्हतं गौरवकडे. यावेळेस हा देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावत येत 12 धावा. येणारे 12 बॉल, आता 35 ची गरज. षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत. 35 धावा संख्येचं लक्ष्य मॅच मध्ये. आणखीन 35 धावा बनवायचे 12 बॉल मध्ये. सेकंडला तरुण, टॉस सेकंडला गौरव, आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जीवन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय. स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न होता तरुण. इथे मात्र होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. फलंदाज बाद. घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये गोलंदाज जीवन आहेत. पुन्हा स्वामी येतात मैदानाच्या आतमध्ये. ऑस्ट्रेलियाला गौरव आहेत. 12 बॉल मध्ये 35 ची गरज असताना आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. 11 बॉल 34. स्विच हिट, फटका चांगला पाहायला मिळालाय. धावा सुद्धा चांगलाच मिळतात. बॉल चालला सीमा पार. या मिळतील धावा 4. तीस धावांची गरज आहे. स्विचच्या माध्यमातून एक फटका जबरदस्त पाहायला मिळाला, जो मुन्ना स्वामी
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय. आणखीन एक विकेटचं पतन. नऊ चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज आहे. फलंदाजाकडे बाद होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो अंतिम चालू आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात. लेग बिफोर विकेटच्या साह्याने फलंदाज बाद झाला. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. एका धावेने आता मात्र काही फरक पडणार नाही. टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला. संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ 18 धावा धाव फलकावरती आहेत. 8 बॉल 29 ची गरज आहे. विजय पगारे जे मला माहिती देतात आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, अपडेटर देखील आहेत आणि ऑलराऊंडर भूमिका आहे त्यांची. यावेळेस आपण पाहतोय फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. जितकी ताकद तितकी नजाकत पाहायला मिळाली. बॉल चालला बाई सफर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक. या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न तो जरूर करेल. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तुम्हाला सनशेड पाहायला मिळेल. तुमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन कव्हर करत असताना दिपेशचं कौतुक आपण करू. शेवटचा अंतिम बॉल जर चौकार षटकार आला ना तर या बाशमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल कुळगाव. बॅटची कडा पाठीमागे चालला बॉल. इथे मात्र सिंगल घेतली आहे. गौरवकडे स्ट्राईक हवी आहे. गौरवला मात्र सिंगलच्या मदतीने मात्र आता षटक क्रमांक 2 सकाळ संपन्न झालाय. समीकरण पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये 2 वेळा हा समीकरण पाहायला मिळाला, जिथे 6 चेंडू 22 ची गरज आहे. डीजे बॉबी देखील आमच्या समवेत 4 दिवस तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेट विथ म्युझिक आणि टायटल सॉन्ग तुम्ही या स्पर्धेचा जास्तीत जास्त वेळा वाजवा, जेणेकरून या इथल्या प्रेक्षकांना तुम्हाला मंत्रमुग्ध करायचं. 6 बॉल 22 ची गरज. सहा बॉल आणि आता 22 ची गरज आहे. कदाचित प्रत्येक कलाकाराची आता झोप उडलेली आहे. इट इज वाईट बॉल. अवांतर धाव आले आणि अवांतर धावेने पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले आणि एक्स्ट्राच्या रूपाने धाव येते. गौरवच्या बरोबर आपण पाहिलं तर गोलंदाज कोहिनूर आहे. त्याच कोहिनूरला चमकावा लागेल. असताना खेळ भरपूर चांगला केला. गोलंदाजीमध्ये देखील त्याला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल ना तर निर्णायक षटक फार महत्वाचा आहे. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय आणि इथे पायामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. गौरव बडवीला जिथे धावा जितक्या येतील त्या मात्र त्याला कॅरी करायच्या. 2 धावा त्यानंतर चौकार षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकामध्ये अद्यापर्यंत आपण जर पाहिल्या तर 28 धावा आहेत आणि 47चं लक्ष असताना या मॅचमध्ये 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम सामना जो संघ जिंकेल तो संघ किमान एका बक्षिसासाठी पात्र होईल या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये हा चेंडू डॉट आलाय. अत्यंत महत्वाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोहिनूर काय गोलंदाजी करतात. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतो गौरव मडवीला थांबवणं इतकं सोपं नाही आहे.
परंतु त्याच्या बरोदात टाकलेला हा चेंडू आपण पाहिला, अप्रतिम होता. 4 बॉल आता 19ची गरज, किमान 3 षटकार इथून मात्र खेचावे लागतील. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. 1 बाउन्स. इथे मात्र 1 फॉर द कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. कदाचित असा चेंडू पुन्हा एकदा आढळला तर मात्र पंच दंडित करतील, ही पूर्व सूचना देण्यात आलेली आहे. आता 3 बॉल शिल्लक आहे तेजस आणि विजयासाठी 19ची गरज आहे. म्हणजे आता या मॅच मध्ये जरी 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तरी मात्र हा सामना एका धाबेने देखील गमवावा लागू शकतो. बॉल चाललाय पाठीमागे, लॉंग स्टॉप एंडला हा चेंडू अडला गेला. नशीब म्हणावं लागेल बलवंतारा. टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाचं आउटफील्ड थोडीशी खराब आहे, चढावाचा भाग आहे. कदाचित चेंडूला चढताना देखील थोडस दम लागतो आणि कदाचित हा चेंडू पॉज देखील झालेला आहे. धाबा इथे किमान फक्त एकच मिळेल. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जो फास्टेस्ट क्रिकेट आहे ना, त्याला डेव्हलप करायचं काम इथे होतंय. फटका दर्जेदार होता, परंतु आता हा षटकाराला बराच उशीर झाला. सत्ता गेली शहाणपण सुचलं असं म्हटलं जात आहे. आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस हा काही कामाचा नसतो. त्यामुळे षटकाराला फक्त धावांमधील अंतर कमी करण्यात येईल. शेवटचा अंतिम बॉल, फक्त औपचारिकता शिल्लक, 1 बॉल 12ची गरज. चला कोहिनूर शेवटचा अंतिम बॉल आहे आणि हा सामना जिंकलाय आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाने. वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल कोहिनूर, ज्याने अत्यंत सुंदर बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये 40 धावांची